चला, आज मी बनवणार आहे हिरव्या डाळीची मुगाची डाळ. थोडंसं असं डाळ तडक्यासारखं बनवणार आहे आणि खूप छान लागते हिरवी डाळ आणि भात. तर आता कुकरला मी पहिली डाळ शिजायला घालते, भात शिजू घालते, हवीन करते. दूध गेलं बघा. नजर हटी दुर्घटना घडली. चला आता हे बघा, डाळ भात शिजू घातलाय. डाळ आता लावून देते कुकरला. 2-3 शिट्या करून घेतल्या तरी पण लगेच डाळ शिजते. आता किंजूला पहिलं दूध देते. जास्त दूध पण पीत नाही किंजू. चला दूध प्या. लसूण सोलायचा आणि कांदा कापायचा. मला खूप कंटाळा येतो, पण काय करणार, आता करावं तर लागणारच. लग्नाच्या अगोदर कधी मी काही जेवण बनवत असेल ना तर ना लसूण आणि कांदा मी कधीच कापलेला नाही. लसूण आई सोडून द्यायची आणि कांदा पण चिरून द्यायची आणि मग मी फक्त फोडणी द्यायची. पण आता लग्न झाल्यावर सगळं करायला लागतंय. सगळं चिरून घेतलेलं आहे. आता कांदा, लसूण, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि टोमॅटो. चला आता हे सगळा पसारा लगेच फ्रीजमध्ये ठेवते. आपण हे करत करत हे सगळं सामान आतमध्ये ठेवलं ना लगेच तर पसारा होत नाही. आता डाळ शिजली का बघूया आपण. 2-3 शिट्ट्या दिल्या. कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा. अजून गरम आहे कुकर. पूर्ण कुकर थंड झालेला आहे आणि डाळ शिजली का बघूया आपण. डाळ पण चांगली शिजली आहे. आपण जास्त पण शिजवायची नाही डाळ. एकदम गाळा केली ना मग ते डाळीला चव लागत नाही. आपण हलकीशी त्याच्यात टेक्स्चर दिसायला पाहिजे त्या पद्धतीने शिजवून घ्यायची. एवढी छान लागते ना डाळ. चला आता मी फोडणी देते डाळीला, नंतरच तुम्हाला दाखवते. तर बघा, डाळ भात बनवून तयार आहे आणि काय झाले मस्त. खाऊन दाखवते. एक नंबर. लय गरम आहे, भाजलं. अरे बापरे, भाजलं.